नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. अर्णवला देवसरे म्हणत असतात की अहो पण तुमचं मशीन तर इथे अवेलेबलच नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की अवेलेबल नाही काय म्हणताय तुम्ही? अहो माझं मशीन कधीपासून तुमच्या स्टोरूममध्ये येऊन पडलं आहे आणि तुम्ही असं कसं बोलू शकता? मग त्यांचे वाद होत असतात. त्याच वेळेला आयोजक येतात आणि म्हणतात की हे बघा, व्हॉट्स द प्रॉब्लेम, काय झालं आहे, हे सगळं थांबवा, हो कॉम्पिटिशन सुरू करायची आहे ना. तेव्हा मग अर्णवला ते म्हणत असतात की तुमचं मशीन कुठे आहे? तेव्हा लगेचच देवसरे म्हणतात की यांचं मशीन हे इन्स्पेक्ट पण झालेलं नाही आहे आणि म्हणून आम्ही यूज करू देत नाही आहोत. त्याच वेळेला दुसऱ्या आयोजक मॅडम म्हणतात की त्यांचं बरोबर आहे, म्हणजे आम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही या इतक्या महत्त्वाच्या कॉम्पिटिशनमध्ये जर जुनं मशीन वापरत असाल ना तर त्यामध्ये ते तुमचं खूप मोठं नुकसान असू शकतं, म्हणूनच आम्ही असं सजेस्ट करत होतो. तेव्हा अर्णव म्हणतो की म्हणजे हे बघा मॅडम, मी तुम्हाला सांगतो की मी प्रत्येक गोष्ट फायदा आणि नफा आणि नुकसानामध्ये बघू शकत नाही आणि फॉरगेट अबाउट दिस. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की मी यांना मेसेज केला होता की या मशीनबद्दल मला परवानगी द्या आणि तसा त्यांचा ओके असा मेसेजही आला होता. मग आता व्हॉट्स द प्रॉब्लेम, मला माझ्या मशीनवर काम करायचं आहे आणि तसं माझं त्या मशीनशी इमोशनल कनेक्ट आहे, म्हणूनच मला त्यावरच काम करायचं आहे. त्यावर इथे आता लगेच आयोजक म्हणतात की ठीक आहे मिस्टर अर्णव, आता तुम्ही तुमची मशीन जाऊन घेऊन या, म्हणजे तुमच्या कामाला तुम्हाला सुरुवात करता येईल. तेव्हा अर्णव ईश्वरी निघत असतात. देवसरे हे तिथून लगेचच मेसेज करतात या आपल्या देशमुख बाईला आणि म्हणतात की हे बघा ते निघालेले आहेत. तेवढ्यात ती मेसेज बघून तिच्या माणसांना अगदी अलर्ट करते की चला चला आटपा लवकर, सगळं सामान इकडे कुठेतरी कोणी बघणार नाही असं ठेवून द्या. तेव्हा मशीन डिसेंबल करून झालेली असते आणि त्याच वेळेला तिला आनंद होतो की फायनली माझं वेळेत काम झालेलं आहे. मग अर्णव आणि आयोजक तिथेच असतात. आयोजक म्हणतात की जा मिस्टर राजेश शिर्के गो, तुम्हाला उशीर होतोय, जा लवकर, असं म्हणून ते जायला सांगतात. आणि त्यानंतर मग शिर्के, ईश्वरी, अर्णव सगळीजणं मशीन आणण्यासाठी स्टोरूमजवळ आलेले असतात. तेवढ्यातच जी माणसं असतात देशमुखची, ती माणसं ती मशीन वगैरे सगळे तिचे पार्ट्स काढून तिथून त्या रूममधूनच बाहेर पडलेले असतात. देवसरेंनी पूर्णपणे आता तिला अलर्ट केलेलं असतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सामान तिथे त्यांनी ठेवलेलं नसतं. आता स्टोरूममध्ये शिर्के घेऊन येतात आणि म्हणतात की हे बघा सर, इथे आहे तुमचं मशीन. आता ते मशीन बघायला गेल्यावरती लगेच अर्णव म्हणतो की काय, कुठे आहे मिस्टर शिर्के, हे मशीन कुठे आहे? तेव्हा मग आता लगेचच ते म्हणतात की सर, इथेच मी हे मशीन ठेवलं होतं, कुठे गेलं अचानक काहीच कळलं नाही. तेव्हा मग शिर्के आता म्हणतात की सर हे बघा ना, हे मशीन बघा कुठे आहे. तेव्हा मग आता अर्णव आणि बाकीचे सगळे घाबरतात. अचानक हे मशीन गेलं तर कुठे? अर्णव म्हणतो की शिर्के, इथेच होतं का ते मशीन नक्की? मग शिर्के म्हणतात की हो सर, इथेच ठेवलं होतं मी ते मशीन, आपल्या माणसाने इथे या स्टोरूममध्येच आणून ठेवलं होतं. मग त्यानंतर आता हे सगळं होत असताना ईश्वरीचं लक्ष हे खाली पडलेले ते मशीनचे पार्ट बाजूला करत असताना जे हुक्स पडलेले असतात त्या हुक्सकडे जातं, मशीनच्या पार्ट्सकडे तिचं लक्ष जातं. तेव्हा ईश्वरी पटकन ते उचलते आणि म्हणते की एक मिनिट, हे बघा हे काही पार्ट्स आहेत मशीनचे, हे आपल्याच मशीनचे आहेत ना? तेव्हा अर्णव ते बघायला जातो आणि म्हणतो की हो, हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव सगळीकडे शोधाशोध सुरू करतात आणि इथे आता जी असते तिने कॉम्पिटिशनची सुरुवात करायला घेतलेली असते. म्हणजे आता लवकरच फायनली आपली कॉम्पिटिशन जी आहे फॅशन राऊंड सुरू होणार आहे आणि प्रत्येकजण याच्यासाठी अगदी एक्सायटेड आहे आणि तुम्ही सगळेही एक्सायटेड आहात. त्यामुळे लवकरात लवकर आता हा फॅशन राऊंड सुरू करायचा आहे. असं म्हटल्यावर सगळे स्पर्धक, आयोजक अगदी मुठीत धरून सगळं काही तयारच असतात. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना ईश्वरी ही आजूबाजूला बघत असते की मशीन कुठे असेल. मग तिला ती मशीन कुठेच दिसत नसते. ईश्वरी आता अगदी व्यवस्थित चतुराईने ती मशीन शोधायला सुरुवात करत असते आणि त्यानंतर मग तिचं लक्ष हे तिकडच्या असलेल्या बॉक्सेसकडे जातं. तिथे तिला काहीतरी असं वेगळं दिसतं म्हणून ती ते बॉक्स बघायला जाते आणि तिला कळतं की त्या कुठल्या तरी बॉक्समध्ये काहीतरी हेवी सामान ठेवलेलं आहे आणि त्याचमुळे ती बघायला जाणार तर त्याच्यामध्ये काहीतरी असतं. शिर्के, एक मिनिट इकडे या, असं ती आवाज देते. सर तुम्ही पण या. तेव्हा मग आता ते मशीन बघायला जातात. तेव्हा त्या मशीनमधले पार्ट्स हे अगदी कसे तरी करून ठेवलेले असतात. त्यावर ईश्वरी म्हणते की सर, हे आहे ना आपलं मशीन? तेव्हा अर्णव येऊन बघतो की हेच आपलं मशीन आहे, पण हे इथे असं कसं आलं? तेवढ्यात मग शिर्के त्यामधले बॉक्सेसमधले जे काही पार्ट असतात ते काढून ठेवायला लागतात आणि ईश्वरी म्हणते की सर, हे सगळं कोणी केलं असेल? अर्णवला खूप राग आलेला असतो. शिर्के पण म्हणतात की हो, पण ऐनवेळेला सरांचं राऊंड असताना हे सगळं करण्याचं काम कोणी केलं असेल?
तेवढ्यात मग ईश्वरी म्हणते की कोण कशाला करायला हवं, आपल्याला माहीत आहे हे सगळं काम ना त्या देशमुखचं असेल. म्हणजे मुद्दामच अर्णव सरांना हरवण्यासाठी तिने इतक्या खालच्या पातळीला जाऊन हे सगळं केलं आहे. याबद्दल खरंच मला खूप राग आला आहे तिचा. तेव्हा अर्णव पण चिडलेला असतो. अर्णव म्हणतो की आय नो मिस इंदोर, मलाही असंच वाटतंय की हे सगळं केलं आहे या देशमुख बाईने केलं आहे. पण रिअली जर हे तिने केलं आहे ना तर मी तिला सोडणार नाही आहे. हे जे काही तिने आपल्या मशीनच्या विरोधात केलं आहे त्याबद्दल मी कधीच तिचं ऐकून घेणार नाही. आय विल किल हर, असं म्हणून अर्णव आता चिडलेला असतो. त्याचबरोबर इथे वरती नम्रता असते आणि नम्रता ही पूर्णपणे सपोर्ट करत असते. त्यावेळेला आता इथे जी ज्या असतात त्या म्हणतात, म्हणजेच अँकर ती म्हणते की चला आता आपल्या स्पर्धेला आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रत्येक स्पर्धकाने ज्याला जो टेबल अलॉट केलेला आहे त्या टेबलजवळ येऊन सगळं काम सुरू करायचं आहे. त्याचबरोबर इथे आता अर्णव ती मशीन बघतो तर पूर्णपणे तिला सगळी डिस्मेंटल करून ठेवलेली असते. हे सगळं पाहून त्याचा तर टाळकंच शिरकलेलं असतं की माझ्या मशीनबद्दल हे जर या बाईने केलं आहे तर हिला मी सोडणार नाही आहे, अजिबात नाही सोडणार आहे. आकाशचं असं होतं की दादा कुठे, म्हणजे अर्णव कुठे गेला, कारण की आता स्पर्धा सुरू होणार आहे, तो नेमका कुठे गेला असेल असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. तर इथे मामा म्हणत असतो की अर्णव, अरे कुठे असेल हा अर्णव, या चला लवकर. आकाशलाही तो आवाज देतो. नंतर मग आता जीजी म्हणते की चला लवकर चला, आपल्याला स्पर्धा सुरू करायची आहे. तेव्हा मग मिस्टर अर्णवराजे शिर्के, आकाश पाटील तुम्ही पण आपल्या जागेवरती येऊन राहा, असं म्हणून ती आता सगळ्यांना ओरडत असते. आणि त्याचबरोबर इथे आता हे सगळं होत असताना जे जजेस असतात ते हे सगळं बघतच राहिलेले असतात आणि प्रत्येकाने आपापल्या जागेवर या. तेव्हा अर्णवला लगेच तिथे नाही म्हणून मामा फोन करतो. अंजली म्हणते की हो ईश्वरी तिचा फोन घेऊन गेली आहे, तिच्या फोनवर कर. मग मामा म्हणतो की अगं कुठे आहात तुम्ही, इथे ऑलरेडी स्पर्धेचं अनाऊन्समेंट झालं आहे, चला लवकर. तेव्हा मग मामाला ईश्वरी म्हणते की मामा इथे जरा एक प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे आम्हाला इथे फसायला झालं आहे. मामा म्हणतो की काय गं, कसला प्रॉब्लेम. तेव्हा मग मामाला आता ऐकून धक्का बसतो. तो म्हणतो की काय, थांब आलोच आम्ही स्टोर रूमजवळ. तेव्हा मामा इथे जात असतो. अंजली विचारते की काय रे, काय प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मग तो म्हणतो की चल माझ्यासोबत चल, मी तुला चालत सांगतो काय झालं ते. आता मात्र इथे सगळं टेन्शनचं वातावरण, बाहेर सगळ्यांच्या स्पर्धकांच्यावर नजरा खिळलेल्या, त्यातच ईश्वरी आणि अर्णव यांच्यासाठी सगळ्यांचे अगदी आशीर्वाद आणि त्यांचे ते जिंकणार असं सगळ्यांना हवं असतं. तर मामा म्हणतो की चल मी तुला वाटेत सांगतो काय झालं ते. आता ते दोघंजणही चालत चाललेले असतात. तेव्हा प्रत्येकजण हा काळजीमध्ये असतो, कोणाला काय करायचं आहे. पण मिस्टर अर्णवराजे शिर्के अजून आले नाही, प्लीज तुमच्या जागेवर या तुम्ही, असे आता ती म्हणत असते. त्याच वेळेला मग आता स्पर्धेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक स्पर्धक अगदी कंबर खोचून या स्पर्धेसाठी तयार आहे. सगळ्यांनी आपल्या जागेवरती जाऊन उभं राहायचं आहे. सगळ्या जणांना आता बोलवलं जातं की चला लवकर चला. परंतु इथे आता आकाश समोर उभा असतो, पण नम्रता ही त्याच्या बरोबरीने असते. मात्र अर्णवचं काय होतं याच्याशी तिला काहीही घेणं देणं नसतं. सगळे उभे आहेत आणि त्याच वेळेला मग ती टाळ्या वाजवते आणि म्हणते की ओ चला आता आपल्या या स्पर्धेला, म्हणजेच लोककलेचा नवा अंदाजच्या फॅशन राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. आता मात्र सगळ्यांना इथे हँग व्हायला झालं की करायचं काय. अर्णवला तो म्हणतो की सर हे मशीन कसं झालं आहे बघा, या मशीनचं काय करणार आहोत आपण, मला काहीच कळत नाही आहे, पूर्णपणे बंद पाडलं हे मशीन तर. तेव्हा अर्णवला आठवतं की त्याच्या आईसोबत लहानपणी तो कसा मशीनवर आई कपडे शिवायची आणि कशाप्रकारे तो बघायचा, हे सगळं आता त्याला आठवत असतं आणि त्याचमुळे त्याचा जीव वरखाली होत असतो. तो म्हणतो की हे जे कोणी केलं आहे ना, म्हणजेच त्या देशमुखने, तिला मी सोडणार नाही आहे. तो एकटक त्या मशीनकडे आणि तिच्या तुटलेल्या पार्टकडे बघतच राहिलेला असतो. आता काय करायचं काही सुचत नसतं. त्यामुळे आता अर्णव पूर्णपणे शांत झालेला असतो. ईश्वरी म्हणते की सर काय करायचं आहे आता, या मशीनने कसं काम होणार आहे आपलं, सगळ्या गोष्टी अगदी हँग झाल्यासारख्या झाल्यात. आता आपण या मशीनने काम तरी कसं करायचं आहे, आणि सर आपल्या हातात फक्त 2 तास आहे, या 2 तासात आपण काय करणार, हा सगळा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. त्याचबरोबर शिर्के म्हणतात की सर आपण आता हे मशीन यूज न करता जे आयोजकांनी दिलं आहे तेच मशीन यूज करूया. अर्णव शिर्केंकडे रागाने बघतो आणि शिर्के पण अगदी गप्प होऊन जातात. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही प्लीज शांत व्हा. अर्णव म्हणतो की हे जे कोणी केलं आहे ना त्याला मी आता सोडणार नाही. इथे देवसरे आणि सौदामिनी दोघेही खूप आनंदामध्ये असतात. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव इथे शांत उभे असताना अंजली म्हणते की मामा अरे कुठे गेले ते. तेव्हा मग त्यांना दिसतात ईश्वरी आणि अर्णव, आणि त्या दोघांना पाहिल्यावरती लगेच शिर्केंना मामा विचारतो की काय रे असे गप्प का बसलात तुम्ही, काय झालं.
तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बघा ना काय झालं ते, आपल्या मशीनचं काय केलेलं आहे ते. हे पाहून आता लगेच अंजलीलाही टेन्शन येऊ लागतं. ती म्हणते की बापरे हा प्रकार काय आहे. स्पर्धेला सुरुवात झालेली असते, ऑलरेडी स्पर्धा चालू होऊन 2 मिनटं झालेले असतात. तिकडून आवाज येत असतो, मिस्टर अर्णव राजे शिर्के प्लीज तुम्ही तुमच्या जागेवरती येऊन उभे राहा. आणि ह्याच वेळेला आता राजे शिर्केंचं नाव घेतल्यावर शिर्के म्हणतात की सर आपल्या नावाची अनाऊन्समेंट झाली आहे, पण काय करायचं. तेव्हा मग इथे आता मनातल्या मनातच खूप खुश असते नम्रता, कारण की आकाश त्याचं काम अगदी आनंदाने आणि वेगाने पुढे घेऊन जात असतो. तर इथे गालातल्या गालातच हे सगळं बघत असताना देवसरे हसत असते. अर्णवचं नाव घेतोय पण अर्णव येत नाही याचा तिला खूप आनंद होत असतो. तर इथे आकाश हा जे काम आहे ते सुरू करत असतो. तर दुसरीकडे आता प्रत्येक स्पर्धकाला व्यवस्थितपणे इन्करेज करण्याचं काम अँकर जीजी करत असते. आणि ती म्हणते की हे काय, प्रत्येक स्पर्धकाने अगदी सुरुवात केली आहे धावाधाव करून, पण मिस्टर राजे शिर्के अजून नाही आहेत. पण हो, आपल्याबरोबर आकाश पाटील आहेत आणि त्यांनी स्वतःचे कॉस्ट्यूम अगदी छान डिझाईन करायला सुरुवात केलेली आहे. मामा म्हणतो की आता काय करायचे. अर्णव, अरे हे सगळं कशाला आणि कोणी केलं आहे. तेव्हा मग लगेच ईश्वरी म्हणते की कोण करायला हवं आहे, हे सगळं त्या देशमुखने मुद्दाम केलेलं आहे, आपण हरायला हवं ना म्हणून. नंतर मग आता लगेच मामा म्हणतो की अर्णव बघ तुझं नाव घेतलं जात आहे, त्यामुळे प्लीज जरा जा, लवकर जा. तेव्हा आता ईश्वरीला तो म्हणतो की नो, मी या मशीनशिवाय दुसऱ्यावर काम करणार नाही, मला हेच मशीन हवं आहे. ईश्वरी म्हणते की सर ठीक आहे, तुमचं नाव सारखं सारखं घेतलं जातं आहे, नाहीतर तुम्हाला वेळ मिळणार नाही काहीही करण्यासाठी, त्यामुळे प्लीज तुम्ही चला, काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इथे आता जीजी ओरडत असते की मिस्टर राजे शिर्के तुमचा वेळ निघून चाललेला आहे, चला लवकर या, तुमचा वेळ चाललेला आहे, असं म्हणून ती आता तिथून ओरडत असते. आणि त्यानंतर अर्णव म्हणत असतो की मला कळत नाही आहे की हे सगळं काय चाललं आहे ते, पण आता हे मशीनशिवाय मला तरी काम करता येणार नाही आहे, मी त्या आयोजकांचं मशीन अजिबात वापरू शकत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर आता काय करायचं, खूप मोठी उलझन आहे ही. तेव्हा अंजली म्हणते की जा ना चिंटू प्लीज जा, ते बघ तुझं नाव घेतलं जातं आहे, अरे खूप वेळ कमी उरेल हातात तुझ्या. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर एक काम करा, आपण एक करू शकतो, तुम्ही ना आता वर जा, तुम्ही तुमचे ते डिझाईन्स वगैरे आहेत ना ते सगळे करायला सुरुवात करा, तोपर्यंत आम्ही तुमची ही मशीन घेऊन येतो. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदौर नक्की ना. ईश्वरी म्हणते की हो सर नका चिंता करू, तुम्ही जा, मी नंतर मशीन घेऊन येते. असं म्हटल्यावर इथे आता या सगळ्यामध्ये आकाश गप्प असतो की अजून दादा कसा आलेला नाही आहे. ईश्वरी म्हणते की मामा, अंजलीताई, आपण सांगितलं सरांना की आपण मशीन करूया रिपेअर, पण काय करायचं नक्की, कशी होणार आहे मशीन मला कळत नाही आहे, हे इतके सगळे छोटे छोटे पार्ट्स काढून टाकले येतं, कसं करायचं. आणि मामा पण म्हणतो की हो पण खरंच मलाही तेच वाटतं आहे की कसं घडणार आहोत आपण. ईश्वरी तू त्याला वचन तर दिलंस, पण ही मशीन होणार कशी रिपेअर. ईश्वरी आता 2 मिनटं शांत बसते, ती तिच्या गणूबाप्पाचा धावा करते आणि म्हणते की माझा गणूबाप्पा हा माझ्यासोबत आहे, काहीही झालं तरीही माझा गणूबाप्पा हा माझ्यासोबतच असणार आहे, त्यामुळे कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती, आपण कोशिश करायची आहे आणि काहीही करून अर्णव सरांपर्यंत ती मशीन जाऊन आपण पोहोचवायची म्हणजे पोहोचवायचीच, असं आता तिने ठरवलेलं असतं. त्यानंतर इकडे आता हे सगळं घडत असताना जीजी म्हणत असते की वाव सौदामिनी क्रिएशन्स, खूपच भारी, मस्त डिझाईन्स बनवली आहे तुम्ही, खूप छान, असं म्हणून ती सगळ्यांचे आता कौतुक करत असते. तर दुसरीकडे देवसरे हे मेसेज करत असतात आणि देशमुखचं लक्ष तिच्याजवळच असतं, कारण की त्यांनी सगळा हा प्रकार घडवून आणलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्यांनी अगदी मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत मशीन हे पुन्हा एकदा रिपेअर करायला, म्हणजेच मशीनचे पार्ट्स पुन्हा जोडायला सुरुवात केलेली आहे. अर्णव आता त्याच्या जागेवरती येऊन थांबतो आणि मग लगेचच पुढे ती म्हणते की चला मिस्टर अर्णव राजे शिर्के ॲटलिस्ट आपल्या जागेवर आले तरी आहेत, आता ते त्यांच्या कामाला सुरुवात करणार आहेत. तर इथे मामा म्हणतो की पण मला कळत नाही, आपण या कामाचा कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे अंदाज नसताना हे सगळं कसं जोडणार. ईश्वरी म्हणते की करूया मामा, प्रयत्न करायला हरकत नाही, कारण आपल्याला काहीही करून आपलं सात्विक फॅशन वाचवायचं आहे म्हणजे आहे. तर ईश्वरी म्हणते की हे बघा ही व्हिडिओ याप्रमाणे आपल्याला जसं दाखवलं जाते ना तसं आपण करत जाऊया, म्हणजे आपल्याला सगळं काही दिसेल. तेव्हा आता हे सगळं घडत असताना मामा आणि बाकीचे सगळे खूपच जास्त विचार करत असतात आणि त्यांचे डोके लढून आपापल्या मदतीने हे सगळं प्रयत्न सुरू असतात. ईश्वरी आणि अंजली दोघीजणीही जसं जमतंय तसं सगळं जॉईन करण्याचा प्रयत्न करत असतात.
ईश्वरी म्हणते की हे बघा, हे असे पार्ट्स आपल्याला जोडायचे आहेत आणि जी खालची रिंग असते म्हणजेच जो खालचा चाक असतं ते पुढचा पायाने करण्याचं ते सगळं ते जॉईन करत असतात. तेवढ्यातच अर्णव तिथे आता आलेला असतो आणि अर्णव आल्याबरोबर जीजी म्हणते की चला, अर्णवराजे शिर्के आता आपल्या जागेवरती आलेले आहेत, त्यामुळे अर्णवराजे शिर्केंना आता आपण आपल्या जागेवर बसायला सांगूया, चला लवकर, असं म्हणून आता त्यांना बसायला सांगत असतो. त्यानंतर मग नुपूर आणि मल्हार दोघंजण म्हणत असतात की फायनली अर्णव ॲटलिस्ट त्याच्या जागेवर तरी येऊन बसला, आता पुढे आपण बघूया कसं आणि काय करायचं ते. त्याचबरोबर इथे आता अर्णव आल्याबरोबर आकाश म्हणतो की काय झालं होतं दादा, इतका उशीर का लागला. तेव्हा अर्णव त्याला घडलेली घटना सांगायला लागतो की नेमकं काय घडलं होतं ते. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये मशीनचा प्रॉब्लेम झाला हे त्याच्या लक्षात येतं. तेव्हा आकाश म्हणतो की वॉट, हे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. मग त्यावर लगेचच इथे आता बाई तुझा आशीर्वादमधली मुलगी ती पण ही लाईव्ह स्पर्धा बघत असते आणि ती म्हणते की चला अर्णव आला, आता जिंकणार तर ईश्वरी आणि अर्णवच, असं म्हणून ती खूपच आता खुश होत असते. त्यानंतर मग आता अर्णव त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की चला, सगळं काही व्यवस्थित झालं आहे, आपण कामाला सुरुवात करायचे. आकाश म्हणतो की दादा, मी काही झालं तरीही प्रॉब्लेममध्ये आहेस तू एक काम कर, तू इथे बघ, जे काही करायचं ते मी जातो आणि मशीन बघून येतो. आता लगेचच आकाशला तो म्हणतो की अरे नाही, गरज नाही आहे, सगळे आहेत, मी सिंदूर बाकीचे सगळे, तू नको काळजी करू. पण तो म्हणतो की नाही, मी बघून येतो की आपल्या मशीनचं काय झालं आहे ते, असं म्हणून तो आता मशीनचं बघायला जातो. आणि तेवढ्यातच इथे सगळे जे स्पर्धक असतात ते आपापलं काम अगदी फास्ट करत असतात. अर्णव हा त्याच्या जागेवर येतो आणि त्याच्या जागेवरती येऊन तो डिझाईन्स काढायला सुरुवात करतो. तो जात असतो तेवढ्यात तिथून नमू येते. काय करताय तुम्ही आकाश, हो तुमचं कॉम्पिटिशनमध्ये सोडून तुम्ही कुठे जाताय. तेव्हा तो म्हणतो की मला गेलं पाहिजे, मशीनचं काय झालं हे मला बघितलं पाहिजे. तेव्हा मग लगेचच तो बोलून दाखवतो की अगं, मशीनचं काय झालं हे मला मदत केली पाहिजे. तेव्हा नमू म्हणायला लागते की कशाला, तुम्ही तुझी कॉम्पिटिशन सोडू नका, ॲटलिस्ट जर कोणीतरी असेल ना कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही प्लीज जाऊ नका, असं ती त्याला रिक्वेस्ट करत असते. परंतु तो काही अजिबात ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की नाही, सगळ्यांना मदत लागणार आहे तर मी मदत करायला जाणार. आणि त्यामुळे नमूला आता जास्त राग आलेला असतो की आकाश तिचं अजिबात काही ऐकायला तयार नाही आहे. आणि ते सगळेच आकाश जात असताना तेवढ्यातच तिथे नमू उभी असून ओरडते, म्हणून अर्णव जातो की आकाश प्लीज तू तुझ्या कामाला सुरुवात कर, ॲटलिस्ट कोणतरी जिंकेल. आकाश ऐकत नसतो. तो म्हणतो की दादा प्लीज, मी माझं काम करतो आहे, माझं हाफ राऊंड डिझायनिंग झालं आहे, मी करणार पटापट, त्यामुळे तू तुझ्या कामाला सुरुवात कर, मी बघतो काय करायचं ते, मी हेल्प करतो थोडीफार. आता अर्णव त्याच्या डेस्कवर येऊन बसतो. 1 तास 18 मिनटं जवळजवळ उरलेली आहेत. आता काय करायचं हे काही कळत नसतं. नम्रताला राग येत असतो की इथे अर्णवने सुरुवात केली पण माझा आकाश यांच्यामुळे उठून निघून गेला, त्याची तिला चिड येत असते. तर इथे आता हे सगळं घडत असताना सौदामिनी क्रिएशन्सचे दोन्ही तगडे कंटेस्टंट हे त्यांचं काम अगदी फटाफट आणि भरभर करत असतात. त्यानंतर जीजी येऊन अर्णवच्या बाजूला बघते तर म्हणते की वाव, सिरियसली सुपर्ब, म्हणजे सात्विक फॅशन, तुमची डिझाईन तर एकदम सुपर्ब आहे, पण आता तुमच्या मशीनचं काय होतं आहे ते बघूया, असं म्हणून ती आता बाकीच्या गोष्टी या मॅनेज कशा करायचं आहे या सगळं ठरवत असते. त्याच वेळेला आता हे सगळं घडत असताना सौदामिनीबाई म्हणत असते की हा अर्णव आला तरी कसा आणि त्या मशीनचं हे काय करणार आहेत. तिला आता काही कळत नसतं पण ती गपचूप बसलेली असते. नंतर मग आता लगेच हे सगळं होत असताना अँकर असते जीजी, ती म्हणते की वाव, म्हणजे मिस्टर राजेश शिर्के यांनी 10 मिनिटामध्ये छान असं डेकोरेशन डिझाईन केलेले आहे, पण आता पुढे बघूया. आता आकाश आणि बाकीचे सगळे मंडळी खाली असतात. आकाश हा व्हिडिओमध्ये बघत सगळ्यांना हेल्प करत असतो. ॲटलिस्ट आकाशने तरी हेल्प केली तर काम पटकन होईल, त्यासाठी ते सगळं ते करत असतात. आणि त्यानंतर मग आता देशमुखच्या चेहऱ्यावरती अगदी माशाही बसत नसतात, कारण की तिला कळलेलं असतं की काहीतरी असं आहे की या ईश्वरीमध्ये आणि अर्णवमध्ये मोठा विश्वास आला आहे आणि पुन्हा ते काहीतरी करू पाहत आहेत. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आता हा पार्ट कसा बसवायचा तेच कळत नाही आहे. तेव्हा मग आता मामा म्हणतो की थांब, बघूया आपण काय करायचं ते. त्याच वेळेला इथे आता आकाश हा उठून गेलेला असतो, त्यामुळे अँकर म्हणत असते की बापरे, बघा यांचे काय चाललेले आहे ते. म्हणजे मिस्टर अर्णवराजे शिर्के अगोदर गेले होते, आता आकाश पाटील मधूनच स्पर्धेतून उठून गेलेले आहेत. आता काय करायचं ते आपण बघूया पुढे, असं म्हणून ती त्या सगळ्या गोष्टी करायला तयार झालेली आहे. मग आता आकाशला बोलवण्यासाठी नमू येते आणि नमू म्हणते की आकाश, अहो काय चाललं आहे तुमचं, तुम्ही चला ना लवकर, अहो स्पर्धेची वेळ निघून चालली आहे, आपल्याला उशीर होतो आहे.
ईश्वरी तू तरी सांग ना, तू पण काय या आकाशना इथे घेऊन बसली? तेव्हा तो म्हणतो की नम्रता प्लीज तुझं तोंड सांभाळून बोल. मला ईश्वरीने काहीच बोललेली नाही आहे. इथे मी माझ्या माणसांना मदत करायला आलो आहे आणि माझं डिझायनिंग तयार आहे. दादाचंही व्हायला पाहिजे, त्यासाठी मी इथे येतो आहे आणि काम करतो आहे. प्लीज तू जरा थांब, प्लीज स्टे अवे फ्रॉम दिस, असं म्हणून तो तिला ओरडतो. नम्रताचा पुन्हा चार चौघात पचका होतो. खरं तर ती त्याच गोष्टीची असते, कारण की सगळ्या घराला जिंकवणं हे तिच्या इज्जतीत नाही. तिला फक्त स्वतःचा नवराने ती जिंकलेली पाहिजे. आकाशने इथे मस्त तिला बोलून दाखवलं, त्यामुळे त्याचं तोंडच पडतं आणि गपचूप बाजूला जाऊन उभी राहते. आकाश म्हणतो की डॅड चला लवकर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मग नम्रता गेल्यावर ईश्वरी म्हणते की हे असं लावायचं आहे ना. आता ह्या पार्टबद्दल बघूया आपण काय करायचं ते. बिचारे कसं बसं ऑनलाईन बघतच ते पार्ट जोडत असतात. तरी ते देशमुखबाई विचार करते की यांचं काय चाललं आहे नेमकं. आता अर्णव गेला होता, आता आकाश गेला आहे, काय करायचं काही समजत नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की होल्ड डाऊन, आपण बघूया पुढे काय करायचं ते. तेव्हा आता आकाश हे सगळं करायला सुरुवात करत असतो. मामा त्याच्याकडे बघत राहतो, कारण की आकाशला या सगळ्यामधला खूपच अगदी एक्सपिरियन्स असतो आणि ह्या एक्सपिरियन्समुळेच आकाश आता पटापट ते सगळं करायला सुरुवात करत असतो. अंजली म्हणते की हो एवढा भाग तर झाला, पण या पार्टचं आता काय करायचं, हे असं कसं जॉईन करायचं आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की हा पार्ट आहे ना, हा कुठेतरी पडलेला असू शकतो. तेव्हा मग आता लगेचच आकाश म्हणतो की काय करायचं आहे आता, इथे शोधायचं हे सगळं. तेव्हा मग अंजली म्हणायला लागते की हो शोधा, तुम्ही सगळं शोधा. तेव्हा ईश्वरी पण म्हणते की सगळ्या बाजूने ती जी ट्यूब आहे ती शोधली पाहिजे, त्याशिवाय आपली मशीन ही सुरूच होऊ शकत नाही. मग आकाशला आता सगळेजण हकलवतात की जा बाबा तू पण स्पर्धेमध्ये जाऊन बस, नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आकाश पण येतो आणि त्याचनंतर आकाश आल्याबरोबर इथे आता सगळेजण खुश होतात आणि जोरजोरात टाळ्या वाजवत असतात की मिस्टर आकाश पाटील पण आता आलेले आहेत. आणि हे ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्णवची जी डिझाईन असते ती बघून ती अँकर म्हणते की वाव लुकिंग व्हेरी स्पेशल, खरंच खूप सुंदर दिसते ही डिझाईन. ईश्वरीला मामा म्हणतो की आता काय करायचं गं, ही डिझाईन आता कसं शोधायचं आहे, हे सगळं कसं करायचं आहे. ईश्वरी म्हणते की नाही मामा मला माहिती आहे, काहीही झालं तरीही या आयोजकांनी दिलेली मशीन वापरायला अर्णव सर तयार होणारच नाहीत. अर्णव सरांना त्यांच्या आईची मशीन वापरायचीच आहे आणि त्यासाठी हे सगळं करतायत ते. काहीही झालं तरीही त्यांच्याकडून आपण हे एक्सपेक्ट करू शकत नाही. आपल्याला त्यांच्या आईचीच मशीन त्यांना दिली पाहिजे, असं ती आता बोलून दाखवत असते. त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना अर्णव विचार करत असतो की माझी मशीन तयार झाली असेल का. अर्णवने आता आल्यानंतर आकाशने त्याचं काम अगदी शिलाईचं धडाधड सुरू केलेलं असतं. सगळेजण बघत असतात की कुठल्या स्पीडने अर्णव आणि आकाश दोघंजणही काम करत आहेत. तेव्हा मग ईश्वरीला ती जी ट्यूब असते त्यामध्ये घालायची ती दिसते. अर्णवला ती म्हणते की आता अर्णव सर येऊ आम्ही. मामांना ईश्वरी विचारते की हीच आहे ना ती. तेव्हा मग मामा म्हणतो की हो हेच आहे, हे कर लवकर. तेव्हा मग फायनली आता ईश्वरीला ताई म्हणते की ईश्वरी लवकर कर आणि हो हा जरा हात सांभाळून नाहीतर लागेल. तर इथे अर्जुन आणि सायली दोघंजणही बसलेले असतात. अर्जुन स्पर्धा बघत असतो. तेव्हा मग आता अर्जुनला ती म्हणत असते की मला कळत नाही आहे हे सगळं कसं घडेल. सायलीला टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणते की मला कळत नाही आहे अर्जुन सर, किती मोठं संकट आलं यांच्यावरती, आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. गणूबाप्पा ईश्वरीचा गणपती राया हे सगळं वाचवू दे. तर त्यानंतर अर्जुन म्हणत असतो की हो सायली देवी आईला प्रार्थना कर, आपले ईश्वरी आणि अर्णव दोघेच जिंकले पाहिजेत. तर इथे फायनली ईश्वरीने कशी बशी ती मशीन रिपेअर केलेली आहे आणि मशीन आता सुरू होण्याच्या मार्गावर. अंजली आणि ईश्वरी दोघे एकमेकींचे हात धरतात आणि फायनली आपली मशीन तयार झाली, चला लवकर असं म्हणून ती आता मशीन ते घेऊन चाललेली असतात. तरी ते अर्णवचं जे कॉस्ट्यूम आहे ते ऑलमोस्ट रेडी झालेलं असतं. दीक्षित मॅडम आणि मेहता सर हे आपापसामध्ये स्पर्धा म्हणजे आपापसात चर्चा करत असतात की कोण कशा प्रकारे करतंय. तर अर्णवची आणि आकाशची इंटेन्सिटी त्यांना खूप दिसते, कारण ते अगदी सुंदर असं काहीतरी करून दाखवत असतात. त्यानंतर मग आता अंजली ही ती मशीन घेत बाहेरपर्यंत आलेली असते. तेव्हा आता अंजलीचा पाय हा अचानक दुखायला लागतो. त्यामुळे ईश्वरी म्हणते की तुम्ही ताई थांबा, बाजूला थांबा, तुमचा पाय दुखतोय, मी पुढे येते. आणि ती पुढे येऊन आता अंजलीला बिचारीला बाजूला करते आणि स्वतः मात्र जोर लावत ती मशीन घेऊन चाललेली असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली अर्णवची जी मशीन असते ती आलेली असते. ज्या जीजी असतात त्या म्हणतात की फायनली मिस्टर अर्णव राजेशिर्के यांची जी मशीन आहे ती मशीन त्यांच्या बोर्डवरती आलेली आहे
आणि आता त्यांनी कामाला सुरुवात करायला हरकत नाही. तितक्यात आता देशमुख ही देवसरेला म्हणते की मिस्टर देशमुख, काय हे सगळं, म्हणजे इतकं सगळं घडवलं आपण, ही पूर्ण डिस्मेंटल केली होती मशीन, मग ही मशीन अचानक कशी काय रिपेअर झाली, हे मशीनचे पार्ट्स कसे काय बसले गेले. देवसरे म्हणतात की मॅम मलाही माहीत नाही आहे, मी पण तुमच्यासोबतच आहे इथे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे बघा सर, आपली मशीन रिपेअर झालेली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमच्या आईचा आशीर्वाद आणि माझ्या गणूबाप्पाचा आशीर्वाद दोन्हीही तुमच्यासोबत आहे, त्यामुळे तुमचं कोणीही काही वाईट करू शकत नाही. तुम्ही आता स्पर्धेला सुरुवात करा, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून आता ईश्वरी ही अर्णवला पूर्णपणे सपोर्ट देत असते. तिथे देशमुख म्हणते की हे बघा, काहीही करा देवसरे, पण अर्णवला ही कॉम्पिटिशन जिंकता कामा नये, त्याला ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपण उभंच राहू देता नाही. तेव्हा मग आता हे सगळं घडत असताना सगळे अमेज करतात की कसं काय अर्णवचे मशीन इतक्या लवकर रिपेअर झाले. पण आता जीजी म्हणते की वाव, आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मिस्टर राजे शिर्के काय करणार आहेत ते. पण तेवढ्यातच आता अर्णवची जी मशीन असते ती मशीन चालू करायला अर्णव जाणार, तेवढ्यात देवसरे येतात आणि म्हणतात की 1 मिनिट मिस्टर राजे शिर्के, तुमची ही जी काही मशीन तुम्ही घेऊन आलेला आहे ती मशीन वापरायला आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही, कारण की तुमच्या मशीनचं इन्स्पेक्शनच झालेलं नाही आहे. आता असं म्हटल्याबरोबर अर्णवला राग आलेला असतो आणि अर्णवला आता त्या बाकीच्या काही गोष्टी मिळालेल्या असतात. इन्स्पेक्शन होईपर्यंत त्याचे कपडे त्याला बघायचे असतात आणि तिथे चिंध्या असतात. आता ते चिंध्या बघून अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता या चिंध्याच माझं भविष्य ठरवणार आहेत. या चिंध्यांच्याच हिशोबाने मी माझं आयुष्य आता पुढे काय करायचं ते माझ्या आयुष्यात ठरेल. असं म्हणून अर्णवने आता कात्री हातामध्ये घेतली आणि चिंधे आहेत. नेमकं आता अर्णव काय करेल हे सगळ्यांना पाहणं इंटरेस्टिंग आहे. देवसरे अर्णवला मशीन इन्स्पेक्शनसाठी सांगतायत आणि अर्णवच्या हाती आलेल्या आहेत चिंध्या. आता काय करायचं, त्याचे कपडे कसे शिवायचे, सगळं मोठं आव्हान आहे. आता नेमकं अर्णव काय करेल हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.